हाय गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे आणि माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी। तर आज मला डाळ बनवायची आहे। त्या दिवशी परवाच्या ज्या डाळ बट्ट्या होत्या ना, तर त्याच्यातल्या बट्ट्या उरलेल्या आहे, तर त्या काही खराब नाही होत, 2-3 दिवस तर चांगल्या राहतात। तर मग डाळ बनवली आहे आणि गवारीच्या शेंगा बनवल्या, कोरड्या गवारीच्या शेंगा आणि चपाती। काल रात्री आमच्याकडे पाऊस झाला, वारं पण होतं खूप आणि पाऊस पण होता, वातावरण मस्त झालं आता। आणि आत्यांचं दादांचं चालू आहे, त्या ज्या राहिलेल्या कैऱ्या आहे ते तोडायचं काम, ते काढून घेते आत्या। वरती त्या जास्त, मग त्याच्यामुळे दादांकडून काढून घेते। आणि हे दोघं तर झोपलेले अजून, ते काय लवकर उठत नाही, 8-8:30लाच उठतात। लास्टच्या आता घरच्या एवढ्याच राहिल्या, सगळ्या उतरवल्या आता। त्याला शेवट राहिला होत्या बारीक 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 बारीक। आता एवढ्याच आहे आणि काही पिकायला ठेवलेले तेवढे, मग घरचे आंबे संपून जातील। हा, कैरी चांगली लागते, आता गोड लागते, आधी आंबट लागायची। हा, सगळं आवरलंय आता, स्वयंपाक पण झालाय। हे म्हणी भात कर, तर भात केलाय आता त्यांच्यासाठी। इथं डाळ, इथं गवारीच्या शेंगा आणि चपाती। काम तर सगळं आवरलंय, आता कपडे धुवायचे बाकी फक्त, पण आभाळ आलेलं आहे। हे बघा बघते, कपडे धुवून घेते, वाटल्यास इथं पोर्चमध्ये दोरी बांधल आणि तिथं कपडे घालन वाळत। पाऊस आला तर बघू काय होतं, पाऊस आला तर मध्ये घालन, नाही तर मग बाहेरच ठेवते। कपडे धुवायला गेले आणि पाऊस आला होता, मग परत आले। आता थोडंसं ऊन पडतंय, हे बघा मी कपडे वगैरे भिजवले आणि पावसामुळे मला परत यावं लागलं घरात। आता परत जाते कपडे धुवायला। आज तई जांभळ पाडू राहिल्या। आमची इस्त्री बिघडलेली आहे, तर दादांकडे नेऊन देते। दादा म्हणे बघतो खोलून रिपेअर करून बघतो, झाली तर आहे, नाही तर मग एवढ्यालाच न्यावे लागणार। काय जाते आता, थोड्या वेळ यांच्या कपड्याला इस्त्री करते। यांचे सगळे कपडे बिना इस्त्रीचे, आता कुठं जायचं असलं का मग लक्षात येतं। आता सगळे करून ठेवते इस्त्री आणि थोडा वेळ आराम करते। मस्त थोडा वेळ आराम केला आणि आमच्या वरच्या रूमचे दरवाजे बसवण्यासाठी आलेले इथे, तर वरती दरवाजे बसवत आहे। मस्त इथं चहा ठेवलाय आमच्यासाठी। बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालंय आता, हे बघा। आणि काल पाऊस झाला ना, जेवढं राहिलेलं आहे तेवढं परत पेरायला लागलेले। सोना काहीतरी पेरत आहे तिथं। चला मस्त चहा घेते आता। बाहेर तर अजिबात हवा नाही, खूप गरम होतंय आज, पण पाऊस येईल असं वाटतंय आता। फायनली बारदान आणि हे फडकी रिटायर झाली। आमचे दरवाजे बसवले मस्त, हे बघा दोन्ही साईडनी। खाली हे बसवले, त्याच्यामुळे मध्ये पाणी जाणार नाही। कसं वाटतंय तुम्हाला दरवाजे बसवले? मला भारी वाटतंय, भूकच लागणार नाही आता डायरेक्ट महिनाभर। काही पण विचारलं मी, चांगलं पाणी पुसण्यापेक्षा हे तर चांगलंच वाटणार आहे ना। एकदम भारी वाटतं। तुम्हाला काय, तुम्ही थोडी पाणी पुसते, तुम्हाला काय वाटणार तरी? खरं बोल, पाणी नाही पुसेल? खरं बोला बरं। नाही हा पुसलेलं आहे, नाही नाही म्हणत, एखाद्याच वेळेस पुसते ना। अहो तुम्ही इथं बसते तर पाणी लागलं का मग मी पुसून घेतो, तोपर्यंत येऊ देत आता नाही पुसून घेतो नाही म्हणायचं, मग मी तुला फोन करतो का फडके आणि बादली घेऊन ये, तरी बी करते ना का सांगू। एखाद्या वेळेस घेते पुसून, मला मदत करते। कशी दिसते? असं वाटतंय जेलच्या मध्ये राहते। नाही नाही, जेल नाही वाटत, भारी वाटते।
हे बघा असे लावून घेऊ आपण. कुठे गेला मग, ताकद आहे माझ्यात तेवढी. आता काही ह्या दरवाजाची गरजच नाही. हे बघा कसं वाटतंय. 2 दरवाजे झाले. एक तुम्ही लावायचे, एक मी लावीन. रूम मध्ये पसारा झालेला आहे. हे दरवाजे बसवल्याने धूळ आलेली आहे, तर दोन्ही पण रूम साफ करते आता. आणि हे बारदान पहिले रिटायर करते. चला नाही पडणार. चला आता रूम साफ करून घेते दोन्ही पण. दादा त्यांचा पण बसवलाय मस्त. माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज बनवतो आम्ही गिलक्याची भाजी. कोरडी गिलक्याची भाजी बनवायची. आणि आमच्या घरच्या वालाच्या शेंगा पण निघताय आता. 3ऱ्यांदा निघाल्या ह्या वालाच्या शेंगा. आता गिलकं शिजायला टाकलंय, कोरडच बनवायचं आहे. गिलक्याची भाजी झाली आहे. चपात्या वगैरे सगळं आवरलंय आता, पण खूप गरम झालंय. आधीच म्हणत होती ही पट्टी बसवायची नाही का बरं, तर ती लागन. आम्ही म्हणत होतो की ती तुम्ही एक पाय वर टाकून झाला ना, तर आता त्यांना लागलंच फायनली. ते म्हणते झालं उद्घाटन झालं म्हणे. लागलं का जोरात? मग उद्घाटन झालं. तुम्ही आधी म्हणत होते तसं झालं. सांगत होतो पण आधी सांगितलं होतं ना, मग एक पाय वरून टाकून यायचा. एवढं ध्यानात राहिलं असतं बाई. हा ते काय म्हणते, IT एम्प्लॉईजचं ड्रॉबॅक आहे. खरं आहे बरं का. असं विसरून जातं माणूस डायरेक्ट. लक्ष नाही राहत एवढं. मी कोण आहे ते नाही का, असं छोट्या गोष्टी निग्लिजन्स होऊन जातो डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये. अच्छा, मला वाटलं मी कोण आहे ते पण विसरशान काय. मस्त दिसतं ना दरवाजे. हां काय माशी आहे ते कसे इथं हे 2 जे दिसत आहे ना, ते हार नाही. ते बघा कशी उड्या मारताय. 2 नाही, 3 आहे. तिकडे 1 आहे, 4 आहे. किती पळते ना ते. इकडे सोनाची चालू आहे पेरणी. सोयाबीन काय पेरताय हो? सोयाबीन का मका? मका पेरताय वाटतं नाना. आम्ही इथं मूग पेरलाय. कसे काळे काळे वावर दिसते ना. काही दिवसांनी हिरवे होऊन जाते लगेच. आणि उन्हाळ्यात कसे होते सगळीकडे ढेकळं आणि एकदम हिरवत अजिबातच कुठंच दिसत नाही. सगळे डोंगर दिसत मग तिकडचे. चला आता आम्हाला जेवायला घ्यायचे. दादा ते पेरीत होते मागं, त्याच्यामुळं थोडासा वेळ झाला. दरवाजाचं काम मस्त झालेलं आहे. अजिबात घरात पाणी नाही आलेलं. इतका पाऊस झालेला आहे, पण घरात थोडं पण पाणी नाही आलं. आणि आम्ही आलेलो आहे आता झोपायला. जेवण वगैरे झालं. यांचं चालू आहे मूवी बघायचं काम. आणि मला म्हणते दरवाजा लावून खिडकी येत आहे. करते बंद, थांबा 2 मिनिटं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.